नमस्कार मंडळी, लॉ माइंडेड DNM मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला, एक सिच्युएशन इमॅजिन करूया. समजा तुमच्या शेजाऱ्याच्या मुलाचं लग्न आहे आणि त्याने तुम्हाला बोलावलेलंच नाही. किती राग येईल नाही का? अपमान वाटेल. मग प्रश्न असा आहे की ह्या अपमानाबद्दल तुम्ही त्यांच्यावर सिव्हिल कोर्टात केस करू शकता का? याचं उत्तर आहे एक मोठं नाही, अजिबात नाही. कारण कोणाला लग्नाला बोलवायचं हे एक सामाजिक गोष्ट आहे, सोशल ऑब्लिगेशन आहे. तो तुमचा कायदेशीर हक्क किंवा लीगल राईट नाही. आणि कोर्ट फक्त कायदेशीर हक्कांसाठी लढतं, सामाजिक मान अपमानासाठी नाही. मग इथेच तर खरा प्रश्न उभा राहतो. मग कोण ठरवतं की कोणत्या केसला सिव्हिल कोर्टात वेलकम करायचं आणि कोणत्या केसला सरळ गेट आऊट म्हणायचं? हा निर्णय घेतो कोण? आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी येतो आपला आजचा हिरो, सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजेच CPC मधलं सेक्शन 9. विचार करा की हा सेक्शन म्हणजे सिव्हिल कोर्टाच्या दारावर उभा असलेला एक गार्ड आहे. हे वाक्य एकदम डोक्यात फिट करून घ्या. सेक्शन 9 इज द गेट कीपर ऑफ द सिव्हिल कोर्ट. आजच्या आपल्या पूर्ण चर्चेचा हाच आधार आहे. हाच गेट कीपर ठरवतो कोणाला आत यायचं आणि कोणाला बाहेरच थांबायचं. चला, थोडं टेक्निकल होऊया आणि बघूया की कायद्यात नक्की काय लिहिलंय. सेक्शन 9 म्हणतो, न्यायालयांना सर्व दिवाणी स्वरूपाचे खटले चालवण्याचा अधिकार असेल, फक्त ते खटले वगळून ज्यांना चालवण्यास कायद्याने स्पष्टपणे म्हणजे एक्सप्रेसली किंवा अप्रत्यक्षपणे म्हणजे इम्प्लाइडली मनाई केली. ओके, ही झाली लीगल भाषा. आता आपण याला सोपं करू. हा गेटकीपर म्हणजे आपला सेक्शन 9 आत येणाऱ्या प्रत्येक केसला फक्त 2 प्रश्न विचारतो. प्रश्न पहिला, तुमचा खटला सिव्हिल नेचरचा आहे का? याचं उत्तर हो यायला हवं. आणि प्रश्न दुसरा, तुमच्यावर कोणत्या दुसऱ्या कायद्याने बंदी घातली आहे का? म्हणजे तुम्ही बॅर्ड आहात का? याचं उत्तर नाही यायला हवं. दोन्ही उत्तरं बरोबर आली तरच तुम्हाला कोर्टात एंट्री मिळते. तर मग या गेटकीपरच्या पहिल्या प्रश्नाचा अर्थ काय आहे? सिव्हिल नेचर म्हणजे नेमकं काय? सिव्हिल नेचर म्हणजे काय? एकदम सोपा आहे. जेव्हा एखादा वाद, एखादा डिस्प्यूट हा तुमच्या खाजगी कायदेशीर हक्कांशी म्हणजेच तुमच्या प्रायव्हेट लीगल राईट्सशी संबंधित असतो, तेव्हा तो खटला सिव्हिल नेचरचा असतो. चला, एक छोटासा येस नो राऊंड घेऊया. तुमच्या प्रॉपर्टीचा मालमत्तेच्या हक्काचा वाद आहे? येस, वेलकम. मंदिरात पूजा करण्याच्या हक्काचा वाद? येस, हा सुद्धा सिव्हिल सूट आहे. पण फक्त मान सन्मानाचा प्रश्न आहे? नो, नॉट वेलकम. फक्त धार्मिक विधी कसे करायचे याचा वाद आहे? नो. आणि लग्नाचं आमंत्रण तर अजिबातच नाही. तर लक्षात ठेवा, जिथे तुमचा प्रायव्हेट लीगल राईट येतो तिथेच सिव्हिल कोर्टचे दरवाजे उघडतात. ठीक आहे, तर तुम्ही पहिली टेस्ट पास केली. तुमचा खटला सिव्हिल नेचरचा आहे, पण अजूनही गेटकीपर तुम्हाला अडवू शकतो. असं कधी होतं? जेव्हा तो दुसरा प्रश्न विचारतो आणि दरवाजा बंद असतो. हे 2 प्रकारे होऊ शकतं. पहिलं, एक्सप्रेसली बार्ड, म्हणजे जिथे दुसरा कायदा स्पष्टपणे नो एंट्रीचा बोर्ड लावतो. तो सांगतो, थांबा, सिव्हिल कोर्टात जायचं नाही. जसं की इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट म्हणतो, लेबर कोर्टात जा, किंवा इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणतो, टॅक्स ट्रिब्युनलकडे जा. आणि दुसरा प्रकार आहे इम्प्लाइडली बार्ड, म्हणजे इथे थेट नो एंट्री बोर्ड नाहीये, पण कॉमन सेन्स सांगतो की इथे सिव्हिल कोर्टाने येऊ नये, जसे की सरकारचे राजकीय निर्णय किंवा पब्लिक पॉलिसीचे मुद्दे. आता एक इंटरेस्टिंग ट्विस्ट बघूया. आपण मगाशी पाहिलं की शुद्ध धार्मिक वाद म्हणजे प्युअरली रिलिजियस डिस्प्यूट्स सिव्हिल कोर्टात येत नाहीत. पण कधीकधी धार्मिक वाद सुद्धा सिव्हिल बनू शकतात. यावर सुप्रीम कोर्टाने PMM मेट्रोपॉलिटन केसमध्ये एक लँडमार्क निकाल दिला. कोर्टाने स्पष्ट केलं की जरी वाद धार्मिक असला, पण तो जर तुमच्या मालमत्तेच्या हक्कावर किंवा एखाद्या ऑफिस म्हणजे पदाच्या हक्कावर परिणाम करत असेल, तर तो वाद आपोआप एक सिव्हिल सूट बनतो. हे लक्षात ठेवायला एक सोपा फॉर्म्युला आहे. रिलिजन अलोन इज नॉट अ सिव्हिल सूट, पण रिलिजन प्लस प्रॉपर्टी ऑर ऑफिस इज इक्वल टू अ सिव्हिल सूट. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. चला, सगळं समजून घेतल्यावर आता येऊया आपल्या गेटकीपरच्या गोल्डन रूलकडे, जो खरं तर सेक्शन 9चा आत्मा आहे, त्याचं मूळ तत्व आहे. लक्षात ठेवा, सेक्शन 9 हा एक पॉझिटिव्ह सेक्शन आहे. याचा अर्थ सिव्हिल कोर्ट नेहमी असं गृहीत धरतं की त्यांना कोणताही खटला चालवण्याचा अधिकार आहे. द गेट इज ओपन बाय डिफॉल्ट. ज्याला हरकत आहे त्याने येऊन सिद्ध करायचं की कोर्टाला अधिकार का नाही. सो अधिकार असणं हा नियम आहे आणि अधिकार नसणं हा अपवाद आहे. चला, गेटकीपरने वेलकम म्हणून दरवाजा उघडला, आपण आत आलो. पण आता पुढे कुठे जायचं? कोणत्या कोर्टात? मुंबई सिव्हिल कोर्ट की ठाणे सिव्हिल कोर्ट? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या पुढच्या विवेचनात शोधणार आहोत. आपला पुढचा विषय असेल प्लेस ऑफ स्युईंग, म्हणजेच CPCचे कलम 15 ते 20.
तोपर्यंत हा संवाद आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अभ्यास करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.